मित्रांनो नमस्कार. मुकेश सोनार स्नेक्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हा आहे घोणस जातीचा साप. बघू शकता तुम्ही. याला मराठी घोणस, इंग्लिशमध्ये रसल्स वायपर आणि याचं सायंटिफिक नाव आहे डुबिया रसली. मित्रांनो याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचा विष असतो. याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकतात. मित्रांनो ह्या सापाला अजगर म्हणून पकडण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न झालेला आहे आणि ज्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या जीवाला पण धोका झालेला आहे. मित्रांनो ज्या ठिकाणी आम्ही हा घोणस रेस्क्यू केला त्या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आमच्या इथे अजगर जातीचा साप आहे. तर मित्रांनो अजगर हा बिनाविषारी साप असतो आणि हा घोणस जो आहे हा विषारी साप असतो. मित्रांनो याचा आवाज तुम्ही बघू शकता, कुकरच्या शिट्टीसारखा आवाज. मित्रांनो हा साप जर आपल्याला बाईट झाला, बाईट हा स्वतःहून होत नाही, आपल्या चुकीमुळे आपल्याला साप चावत असतो. मित्रांनो ह्या सापाचा जर बाईट झाला तर आपण सिव्हिल हॉस्पिटल गाठलं पाहिजे. काय काही लोक असे म्हणतात की हा अजगर आहे बुवा, आपल्याला काही होणार नाही. तर असं समजू नका मित्रांनो, कारण सगळ्या सापांपेक्षा जे विषारी साप आहेत महाराष्ट्रात, प्रमुख 4 विषारी सापांमध्ये या सापाचे जे दात असतात ते फार मोठे असतात आणि याचं जे विष आहे ते पण फार घातक असतं. मित्रांनो हा साप जर चावला आणि याने जर आपल्या शरीरामध्ये विष टाकलं तर उपचार जर नाही मिळाला तर आपल्याला गँग्रीन होण्याची दाट शक्यता असते. तर मित्रांनो अशा सापापासून सावध राहा. अशा सापाला हात लावण्याचा, पकडण्याचा प्रयत्न करू नका. आमचे व्हिडिओ बघून कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नये. काय म्हणता भूषण दादा तुम्ही याच्यावर? हे तर बरोबर, तुम्ही ते सांगितलं ते बरोबर आहे. हां बुवा काही ठिकाणी अजगर म्हणून हा सापाला पकडण्याची हिंमत करता बुवा ग्रामीण भागात, आणि याच्यामुळे कोणी हात नाही लावायला पाहिजे बुवा या सापाला. त्याच्याबद्दल तुम्ही माहिती दिली, ते फार खूप चांगली माहिती दिली बुवा. आणि व्हिडिओ बघून साप पकडण्याचा कोणीही प्रयत्न करायला नाही पाहिजे. नको, कारण की आपण जसे साप पकडतो तसे लोक साप पकडण्याचा प्रयत्न करतात. सापांची ओळख नसते, मग त्यांना बाईट होऊ शकतो. ओके ओके. तर मित्रांनो ह्या सापाची तुम्ही ओळख करून घेतली. आता याची डिझाईन बघून घ्या. फिक्कट पिवळा कलर आहे याचा. याच्या अंगावर शंकरपाळ्यासारखी डिझाईन आहे. काळे, पिवळे, व्हाईट असे पट्टे आहेत आणि त्याचं जे तोंड आहे मित्रांनो ते त्रिकोणी आहे. बघू शकता तुम्ही त्याचं तोंड त्रिकोणी आहे आणि याचा जो बाईट असतो मित्रांनो तो फार दाहक असतो. ज्या ठिकाणी याने चावा घेतलेला आहे त्या ठिकाणी भरपूर काही वेदना होतात. माणसाने त्या वेदना सहन होत नाही. थोडक्यात म्हणजे याचं जे विष आहे ते फेविक्विक आहे मित्रांनो. फेविक्विक म्हणजे याचं विष शरीरातून लवकर बाहेर निघत नाही. काही पेशंट आम्ही असे बघितले आहेत की साप चावून 1.5 महिना झालेला आहे, 2 महिने झालेले, त्याच्यानंतर त्याला गँग्रीन झालेलं आहे. हे कशामुळे मित्रांनो? निष्काळजीपणा आणि अजगर म्हणून साप पकडण्याचा प्रयत्न. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे घोणस जातीचा साप. कोणाला काही माहिती विचारायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन विचारू शकतात. मित्रांनो बघू शकतात त्याचा बाईट कसा होता. मित्रांनो आम्ही याला ह्या ठिकाणी रिलीज करायला आलेलो आहोत. हा आहे पद्मालय फॉरेस्ट एरिया. बघू शकता तुम्ही. मित्रांनो हा आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणून रिलीज होईल. मित्रांनो जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.